नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील या भागामध्ये आपण बघणार आहोत. गुरुजी हे काव्याला भेटून गेलेले असतात तेव्हा मानिनी काव्याला विचारते, काव्या गुरुजी काय म्हणाले. कारण गुरुजी हे कधी या घरामध्ये चुकीचे होणार असेल तर ते येतात आणि आवर्जून येऊन सांगतात आणि ते तुला येऊन भेटले परंतु काहीच कसं बोलले नाही. तेव्हा काव्या देखील सावरासावर करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आपण बघतो पार्थ गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करतो, गणपती बाप्पा माझ्या काव्याला माझ्या जीवनातून दूर जाऊ देऊ नकोस, त्यांना कायमस्वरूपी माझ्याजवळ ठेव. तर तिकडे आपण पाहतो काव्याला आपल्या जुन्या आठवणीमध्ये जीवासोबतचा एक फोटो मिळतो आणि तो फोटो बघितल्यानंतर ती विचार करते, आता जीवावर तर माझं अजिबात प्रेम नाही परंतु आठवणी एवढ्या सहजी पुसल्या जात नाहीत. तर इकडे आपण पाहतो मानिनी ही पार्थला बोलते, पार्थ आणि काव्या आता लवकरात लवकर एकमेकांच्या प्रेमात पडा आणि तेव्हा पार्थ देखील होकार देतो. तर आपण पाहतो नंदिनी मात्र गणपती बाप्पा पुढे प्रार्थना करत असते. ती विचार करत असते जीवा आणखी आले कसे नाही, कुठं बसलेत ते. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा रस्त्याने येत असताना त्याची बाईक बंद पडलेली असते आणि तो मदतीला त्या ठिकाणी उभे असलेल्या एका महिलेला आवाज देतो आणि त्यावेळेस तिचा चेहरा समोर येतो. तर मात्र त्याला धक्का बसतो कारण ती काव्या असते आणि तो काव्याला बघितल्यानंतर आश्चर्यचकित होऊन तिला विचारतो, काव्या तू इथे. काव्या देखील त्या ठिकाणी जीवाला पाहून अवाक झालेली असते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या जीवा एकमेकाला कायमस्वरूपी विसरणार का हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.